नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. दररोज ओवा खाल्ल्याने शरीरात होतात आश्चर्यकारक बदल. ओवा खाण्याचे 10 फायदे. ओवा हा आपल्या स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाचा मसाला आहे. आकाराने लहान असला तरी त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये ओव्यांचा वापर विविध आरोग्य समस्यांवर केला जातो. ओव्यांमध्ये थायमोल फायबर, अँटीऑक्सिडंट खनिजे आणि अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे पचन संस्था मजबूत ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत ओवा उपयुक्त मानला जातो. आज आपण दररोज ओवा खाल्ल्याने शरीराला होणारे 10 महत्त्वाचे फायदे सविस्तर जाणून घेणार आहोत. 1. पचनशक्ती मजबूत होते. ओव्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पचनक्रिया सुधारतो. अनेक लोकांना अपचन, ॲसिडिटी, पोट फुगणे, गॅस होणे यासारख्या समस्या सतावत असतात. अशा वेळी ओवा खूप उपयोगी ठरतो. ओव्यातील थायमोल हे द्रव्य पचन रसाचे स्रवण वाढवते, त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. जेवण केल्यानंतर चिमूटभर ओवा खाल्ल्यास पोट हलके वाटते आणि गॅसची समस्या कमी होते. 2. गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम. अयोग्य आहार, तळलेले पदार्थ आणि अनियमित जीवनशैलींमुळे अनेकांना ॲसिडिटीचा त्रास होतो. ओवा पोटातील अतिरिक्त वायू कमी करण्यास मदत करतो. कोमट पाण्यासोबत ओवा घेतल्यास पोटातील जळजळ, आंबट ढेकर आणि ॲसिडिटी कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर राहतात. 3. वजन नियंत्रणात मदत. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत असतात. ओवा चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करतो. जेव्हा शरीरातील मेटाबॉलिझम चांगले कार्य करते तेव्हा अतिरिक्त चरबी जमा होण्याची शक्यता कमी होते. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य मिळू शकते. 4. रोगप्रतिकार शक्ती वाढते. ओव्यात अँटीऑक्सिडंट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. हे गुणधर्म शरीराला विविध संक्रमणापासून संरक्षण देण्यास मदत करतात. नियमित ओवा सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहण्यास मदत मिळते. बदलत्या ऋतूंमध्ये होणारे सर्दी, खोकला यासारखे त्रास कमी होऊ शकतात. 5. सर्दी आणि खोकल्यांमध्ये फायदेशीर. सर्दी, खोकला किंवा नाक बंद होण्याची समस्या असल्यास ओवा उपयोगी मानला जातो. ओव्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्ग मोकळे होण्यास मदत होते. ओवा भाजून त्यांची पोटली बनवून वास घेतल्यास नाकातील कोंडी कमी होऊ शकते, त्यामुळे श्वास घेणे सोपे होते. 6. सांधेदुखी आणि शरीरदुखी कमी करण्यास मदत. ओव्यात 10 रोधक गुणधर्म आढळतात. त्यामुळे सांधेदुखी, स्नायूदुखी आणि शरीरदुखी कमी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ओव्यांचे तेल किंवा ओव्यांचा लेप काही लोक पारंपरिक पद्धतीने वापरतात. तसेच ओव्यांचे नियमित सेवन शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकते. 7. हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. निरोगी हृदयासाठी योग्य आहार अत्यंत आवश्यक आहे. ओवा शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो. रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळाल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागू शकतो. अर्थात हृदयविकारांचा उपयोग म्हणून नव्हे तर संतुलित आहाराचा भाग म्हणून ओव्यांचा वापर करावा. 8. तोंडाचे आरोग्य सुधारते. तोंडाला दुर्गंधी येणे ही अनेकांची समस्या असते. ओव्यातील जंतुनाशक गुणधर्म तोंडातील काही जीवाणू कमी करण्यास मदत करू शकतात. जेवल्यानंतर थोडासा ओवा चघळल्यास तोंडाला ताजेपणा येतो. तसेच हिरड्यांच्या आरोग्यासाठीही तो फायदेशीर मानला जातो. 9. महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त. महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू शकते. अशा वेळी कोमट पाण्यासोबत ओवा घातल्याने काही प्रमाणात आराम मिळू शकतो. प्रसूतीनंतर अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ओव्यांचा वापर केला जातो.
मात्र कोणत्याही विशेष आरोग्य स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 10. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत. ओवा शरीरातील पचनक्रिया सुधारून नैसर्गिकरित्या शरीर शुद्ध करण्यास मदत करू शकतो. नियमित सेवनामुळे शरीर अधिक हलके आणि उत्साही वाटू शकते. चांगले पचन, योग्य मलविसर्जन आणि शरीरातील संतुलन राखण्यासाठी ओवा सहाय्यक ठरतो. ओवा कसा खावा? 1. ओवा आणि कोमट पाणी. सकाळी 1 चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. 2. ओव्याचे पाणी. रात्री 1 चमचा ओवा पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी गाळून प्या. 3. भाजलेला ओवा. ओवा हलका भाजून जेवणानंतर चगवू शकता. 4. ओवा आणि मध. खोकल्यासाठी काही लोक ओवा आणि मध यांचे श्रवण घेतात. ओवा सेवन करताना घ्यावयाची काळजी. अति प्रमाणात ओवा खाऊ नये. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे. पोटात जळजळ वाढत असल्यास सेवन कमी करावे. कोणताही गंभीर आजार असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. ओवा हा आपल्या स्वयंपाकघरातील एक साधा पण अत्यंत गुणकारी पदार्थ आहे. पचन सुधारण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत त्याचे अनेक फायदे आहेत. दररोज मर्यादित प्रमाणात ओवा सेवन केल्यास पोटाचे आरोग्य सुधारण्यास, गॅस आणि ॲसिडिटी कमी करण्यास, सर्दी खोकला आराम मिळवण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र कोणताही घरगुती उपाय हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली यासोबत ओव्याचा समावेश केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.